आजच्या घटकामध्ये आपण किरण या महत्वाच्या मुद्द्याविषयी पाहणार आहोत. किरण कशाला म्हणायचं तर एकच लक्षात ठेवायचंय, सूर्यापासून अनेक किरण बाहेर पडले आणि ते किरण पृथ्वीपर्यंत नव्हे तर सर्व या आकाश पोकळीमध्ये अनंत लांबीपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे सूर्याच्या या भागापासून हा सूर्य आहे की नाही, आणि या सूर्यापासून निघलेले किरण असे अनंत म्हणजे असंख्य लांबीचे लांब गेलेले आहेत आहे की नाही. म्हणजेच याला आपण काय म्हणतो मग किरण. मग याचा एक बिंदू जो आहे पाठीमागचा याला म्हणायचं प्रारंभ बिंदू किंवा आरंभ बिंदू आहे की नाही. आणि इथून हा एक किरण निघत आहे तर हे असंख्य लांब जातं. म्हणजेच एका बिंदू मधून उदाहरणार्थ ह्या ओ बिंदू आहे, ओ बिंदू मधून एक किरण अशा पद्धतीने निघलं आणि हे इकडच्या बाजूला अमर्याद आहे. आता या ओ बिंदू पासून या ए बिंदू पर्यंतच नव्हे तर या बाजूला ते अमर्याद आहे. म्हणजे याच आकृतीला काय म्हणतात, किरण असे म्हणतात. व्याख्या लक्षात आली का तुमच्या? काय सांगतोय मी तर एका ठराविक बिंदूतून एका दिशेकडे अमर्याद असणाऱ्या आकृतीला किरण असे म्हणतात. इथं तुम्हाला दाखवले मी ओ बिंदू कडून या ए बिंदूकडे अमर्याद अशा पद्धतीने ही आकृती आहे, यालाच किरण असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी ओ हा या किरणाचा काय होता, आरंभ बिंदू होता किंवा अंत्यबिंदू म्हणत होतो आपण. परंतु मी काय काढलं, याच्यामधून या बाजूला ओ ए हे एक किरण काढलं आणि यापासून ओ पासून बी किरण एक काढलं. म्हणजे असे दोन किरण काढले. पण ते किरण जे आहेत ते दोन्ही बाजूला काय आहेत तर विरुद्ध दिशेने आहेत. काय आहेत हे दोन्ही किरण? विरुद्ध दिशेने. ओ बी आणि ओ ए हे काय आहेत तर विरुद्ध किरण आहेत. विरुद्ध किरण आहेत. विरुद्ध किरण आहेत. विरुद्ध किरण सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. या आकृतीमध्ये किती किरण आहेत तर चार किरण आहेत आहे की नाही. काय आहेत? चार रे, RAY, चार रे आहेत आहे की नाही. परंतु आपण दुसऱ्या प्रकारची एक आकृती पाहूयात. या दुसऱ्या आकृतीमध्ये किरण मोजण्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे आणि ट्रिक मी सोडवायचं आहे की नाही. काल मी तुम्हाला सांगितलं होतं रेषाखंड मोजताना आपण काय करत होतो, हे प्रत्येकातला गॅप हा एक रेषाखंड समजत होतो. 1 2 3 4 5 6 7 अशा पद्धतीनं. आणि त्याचे आपण काय करत होतो तर त्रिकोणी संख्येच्या उदाहरणातून आपण काय करत होतो, त्याचे किती मोजायचे हे ठरवत होतो. पण आज आपल्याला पाहिजे, आज फक्त बिंदू मोजायचे. बघा बिंदू किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती बिंदू आहेत? 8 गुणिले 9 भागिले 2 बरोबर 8 9 72 भागिले 2 बरोबर 2 1 2 2 3 6 खाली उरलं 1 2 सकून 12. किती तर 36 किरण आहेत. बघा ट्रिक आपण वापरली कशी, परत लक्षात घ्या. फक्त किरणामध्ये बिंदू मोजायचे, त्याच्यातले रेषाखंड मोजायचे नाहीत. लक्षात ठेवा, किरण मोजत असताना दोन्हीकडे जर बाण असेल अशा पद्धतीनं आणि जर तुम्हाला किरण मोजायचे असतील तर फक्त बिंदू मोजा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्याच्या पुढची संख्या 9 गुणिले 9 भागिले 2. याचं जे उत्तर येईल ते किरणाची संख्या असते. आता याच्यामध्ये आपण रेषाखंड मोजत होतोय की नाही. हे झाले किरण. काय झाले? किरण. याच्यामध्ये रेषाखंड मोजताना आपल्याला काय करायचं आहे तर शेवटचा हा रेषाखंड नाही आहे का, रेषाखंड नाही, तर यातला गॅप मोजायचा आहे. बघा 1 2 3 4 5 6 7. किती झाले? 7 गुणिले 8 भागिले 2 7 8
56 भागिले 2 बरोबर 2 1 2 2 2 4 2 8 16 किती झाले 28 हे झाले रेषाखंड. लक्षात आलं काय सांगतोय मी? हे झाले रेषाखंड. रेषाखंड किती झाले आणि किरण किती हे या दोन्ही गोष्टी आपल्याला काढता आल्या पाहिजेत ट्रिकच्या साह्याने. बिंदूंची दरम्यानता म्हणजे काय हे लक्षात घ्यायचंय. तर ए बी आणि सी अशा पद्धतीनं हा एक तुम्हाला रेषाखंड दिसत असेल आहे की नाही. तर हा रेषाखंड ए सी हा एक मोठा रेषाखंड आहे की नाही. आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बी बिंदू जो आहे तो मध्ये दिसतोय आहे की नाही. म्हणजे ए बी एक रेषाखंड बी सी एक रेषाखंड आहे. परंतु दोन्हीच्या सेंटरला म्हणजे दोन्हीच्या मध्यभागी मध्यबिंदू म्हणजे दोन्हीची लांबी सारखीच पाहिजे. इकडे 1 सेंटीमीटर असेल तर इकडे 1 सेंटीमीटर बी पासून जर दोन्हीच्या मध्यभागी बी हा बिंदू आला लक्षात ठेवायचंय तर ह्याला बिंदूंची दरम्यानता असे म्हणतात. आणि ते लिहितात कसं तर ए डॅश बी डॅश सी किंवा 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 असं सुद्धा लिहितात तर सी डॅश बी डॅश ए याला म्हणायचं बिंदूंची दरम्यानता. तर दरम्यान असणारा बिंदू कोणता आहे तर बी आहे. हेही लक्षात ठेवायचं एकदम सोपं आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आपल्या यानंतरचा हा 6वा घटक आहे प्रतल. लक्षात ठेवा आणखी तर प्रतल कशाला म्हणायचं तर अमर्याद सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. मग माझा हा एक बोर्ड आहे की नाही. हा बोर्ड एक प्रतल आहे परंतु तो मर्यादित आहे. हा बोर्ड आहे तो मर्यादित आहे पण हा मर्यादित नसतो तर तो कसा असतो अमर्याद असतो. प्रतल हे कधीही अमर्याद असतं लक्षात ठेवायचंय. बघा या ठिकाणी मी प्रतलाची एक आकृती काढतो. हे अशा पद्धतीचे एक प्रतल आहे. हा एक सपाट पृष्ठभाग आहे की नाही. परंतु तो ह्या चारही बाजूला काय आहे असा अमर्याद आहे. चारही बाजूला तो अमर्याद आहे. म्हणून याला नाव दिलं मी प्रतल यन. काय नाव दिलं प्रतल यन नावाचं हे एक प्रतल आहे. तर हे प्रतल चारही बाजूने अमर्याद असतं. जसं रेषा असते की नाही दोन्ही बाजूंनी अमर्याद तशा पद्धतीनं प्रतल हे चारही बाजूनी अमर्याद असतं. म्हणजे आपली भूपृष्ठभाग हा सपाट पृष्ठभाग आहे हा एक अमर्याद प्रतल आहे असं आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रतल म्हणजे ते चारही बाजूला कसं असतं तर अमर्याद असते हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा मुद्दा लक्षात घ्या की 3 नैकरेषीय बिंदूतून एकच प्रतल जाते. म्हणजे ह्याच प्रतलामध्ये मी दाखवलं एन एम एन ओ अशा पद्धतीने हे 3 बिंदू दिलेले आहेत. या 3 बिंदू हे नैकरेषीय आहेत. एका रेषेवर नसणाऱ्या बिंदूंना नैकरेषीय बिंदू असे म्हणतात आहे की नाही. तर आता हा ओ बिंदू आहे एन बिंदू आहे आणि एम बिंदू आहे. हे तीनही वेगवेगळे बिंदू आहेत. यातून एकच प्रतल जाते हे लक्षात ठेवायचं आहे. परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषेमधून एकच प्रतल जाते. आता इथं मी या प्रतलामध्ये 2 रेषा अशा एकमेकाला छेदणाऱ्या काढतो. बघा पहा या 2 रेषा एकमेकाला छेदणाऱ्या काढल्या एल आणि एम रेषा. तर ह्या 2 रेषा ज्या आहेत त्या परस्परांना छेदतायत आहे की नाही. आणि मग ह्या छेदणाऱ्या रेषेमधून हे एकच प्रतल गेलं आहे की नाही. म्हणजे परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषेमधून एकच प्रतल जाते. काय तर हे 2 प्रतले एकमेकांना छेदत नसतील तर त्यांना समांतर प्रतले असे म्हणतात. मग हे 2 प्रतले एकमेकांना छेदत नाहीत एम आणि एन प्रतल. तर जर छेदत नसेल तर ते 2 प्रतल एकमेकांना काय करतात एकमेकांचे म्हणजे समांतर असतात असं आपण त्यांना म्हणायचं आहे किंवा असे म्हणतात आहे की नाही. या मुद्द्यावरून एकच लक्षात ठेवायचे जर 2 प्रतले एकमेकांना छेदत असतील तर त्यांचे जे छेदन बिंदू असतात ते सामायिक बिंदू असतात. म्हणजे ओ आणि बी हे काय आहे तर सामायिक बिंदू आहेत. सामायिक बिंदू आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. 2 प्रतलांचा जे छेदन बिंदू असतो तो सामायिक बिंदू असतो असंही आपण लक्षात ठेवायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे आपण 5 घटक पाहिले. नंबर 1 बिंदू पुन्हा रेषाखंड रेषा त्यानंतर किरण त्यानंतर प्रतल. हे जे किती घटक पाहिलेत 1 2 3 4 5 हे 5ही घटक एक बिंदूंचे
काय असतात तर हे बिंदूंचे समूह असतात. हे काय असतात बिंदूंचे समूह असतात. बिंदूंचे समूह असतात. आता हे बिंदूंचे समूह कसे तर आपण कालच पाहिलं मी की अनेक बिंदूंच्या समूहाने रेषा तयार होते. तसेच अनेक बिंदूंच्या समूहाने रेषाखंड तयार होतो. अनेक बिंदूंच्या समूहाने काय तयार होतं तर याच्यामध्ये बिंदू फक्त एकच असतो की नाही, पण हे बाकीचे जे आहेत ते बिंदूंच्या समूहाने तयार होतात हे लक्षात ठेवायचं आहे. कोन कशाला म्हणायचं कोन तर कोन काय कशाला म्हणायचं तर एकाच बिंदूतून बघा एकच बिंदू आहे या ठिकाणी कोणता बिंदू आहे तर ओ बिंदू आहे. एकाच बिंदूतून निघालेल्या दोन भिन्न किरणाने आता याच्यातून हा एक किरण निघला आणि हा एक किरण निघला आहे की नाही. दोन भिन्न किरणाने तयार झालेल्या आकृतीला कोन असे म्हणतात हे लक्षात ठेवायचं आहे. कोन कशाला म्हणतात तर इथं ओ पासून एक किरण या ठिकाणी ओ एक किरण निघला आणि ओ पासून ओ बी एक किरण निघला. अशा पद्धतीने दोन किरण या ओ बिंदूतून आरंभ बिंदूतून तयार निघले तर हे दोन्ही किरणाने जी आकृती तयार झाली त्याला काय म्हणतात तर कोन असे म्हणतात. या कोनामध्ये लक्षात ठेवायचं आहे तर कोनाचं नाव कसं लिहितात तर कोन हे चिन्ह काढून ए ओ बी किंवा या ठिकाणी दुसरं नाव लिहिलं जातं कोन ओ अशा पद्धतीने नाव लिहिलं जातं. त्याचबरोबर कोनाच्या भुजा बघा भुजा किंवा बाजूची नावं कशी लिहायची तर कोनाच्या भुजा दोन प्रकारे दोन असतात. त्या दोन कोणत्या तर ओ ए आणि ओ बी हे कोनाच्या दोन भुजा आहेत. त्याचबरोबर कोनाचा शिरोबिंदू बघा शिरोबिंदू कशाला म्हणायचं तर शिरोबिंदू मध्ये कोणता आहे एक शिरोबिंदू असतो. तो कोणता शिरोबिंदू आहे तर ओ हा शिरोबिंदू आहे. कोणाचा शिरोबिंदू ओ आहे म्हणजे कोपरा. शिरोबिंदू म्हणजे काय तर कोपरा. अशा पद्धतीनं याचे नाव आपण लिहित असतो हे लक्षात ठेवायचं आहे. कोनाचे नाव दोन प्रकारे लिहितात ए ओ बी. कोनाचे भुजा या ठिकाणी ओ ए आणि ओ बी अशा दोन भुजा आहेत. शिरोबिंदू ओ आहे अशा पद्धतीने लिहायचं आहे. कोनाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे इंटेरियर पार्ट्स अँड एक्सटेरियर पार्ट्स. तर इंटेरियर पार्ट्स म्हणजे या दोन्ही कोनाच्या किरणाच्या मधील भाग. आता हे किरण असेच पुढे गेले हे किरण पुढे कुठपर्यंत जातात हे बघा तर याच्या मधला जो भाग आहे आतील या दोन किरणाच्या जो आतील भाग आहे त्याला बाह्य भाग म्हणायचं. मग याच्यातले बिंदू कोणते तर बाह्य भागात अंतर्भागात असणारे बिंदू आहेत बिंदू पी आणि आर. हे कुठं आहे तर अंतर्भागात असणारे बिंदू आहेत. कुठं आहेत तर अंतर्भागात असणारे बिंदू. आता या ठिकाणी बहिर्भाग म्हणजे किरणाच्या बाहेरचा भाग जो आहे तो. मग इथं बाह्य भागात बिंदू मी दिले तिथं कोणते दिले तर एम आणि एन हे दोन बिंदू काय दिलेत बाहेर भागात दिले. आता याच्यानंतर कोनावरील बिंदू बघा कोनावरील आहे का नाही. कोनावरील बिंदू कोणते आहेत आता तर कोनावरील बिंदू आहेत इथं लक्षात ठेवा एक्स क्यू बी ए आहेत की नाही. याच्यामध्ये आहेत एक्स क्यू बी ए ओ हे सर्व बिंदू कुठे आहेत तर कोनावर आहेत लक्षात ठेवायचं. कोनाच्या रेषेवर किंवा कोनाच्या भुजावर असणारे बिंदू. अंतर्भागात असणारे बिंदू बाह्य भागात असणारे बिंदू आणि कोनावरील बिंदू असं आपल्याला याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. तर बाहेरील भागात म्हणजे दोन्ही किरणाच्या बाहेरचा भाग. अंतर्भाग म्हणजे दोन्ही किरणाच्या मधला भाग आणि कोनावरील म्हणजे या बाजूवर असणारे बिंदू. दिसतोय तुम्हाला या ठिकाणी कोनाची एकरूपता कशाहून ठरवायची कशाहून कोण एकरूप आहेत असं आपण समजायचं. दोन कोण एकरूप केव्हा आहेत काल मी तुम्हाला सांगितलं होतं. रेषाखंड एकरूप केव्हा असतात तर रेषाखंड एकरूप केव्हा असतात दोन रेषाखंडांची लांबी समान असते त्यावेळेस दोन रेषाखंड एकरूप असतात. तसे कोण एकरूप केव्हा असतात एकरूप असतात केव्हा असतात तर ज्या दोन कोणांचे मापे समान असतात. आता या ठिकाणी कोण ए बी सी बरोबर मेजर ऑफ कोण अँगल ए बी सी किती आहे 30 अंशाचा आहे आणि मेजर ऑफ अँगल एक्स वाय झेड किती अंशाचा आहे 30 अंशाचा आहे.
हे दोन्ही सुद्धा 30-30 अंशाचे आहेत. म्हणून दोन्हीचं माप समान असल्यामुळं अँगल ABC कॉन्ग्रंट किंवा एकरूप अँगल PXYZ आहे की नाही. लक्षात ठेवा, हे काल तुम्हाला चिन्ह सांगितलं होतं मी. कशाचं चिन्ह हे, तर ते चिन्ह आहे कशाचं, तर हे चिन्ह जे आहे ते एकरूपतेचं चिन्ह आहे. तुम्हाला कालच सांगितलं होतं. या चिन्हाला कशाचं चिन्ह म्हणायचं, तर एकरूपतेचं चिन्ह, रूपतेचे चिन्ह. मग चिन्हामध्ये आपण लिहित असताना ते दोन कोण केव्हा एकरूप असतात, तर ते दोन कोण ज्यावेळेस दोन कोणांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कोण एकरूप असतात. काय असतात, ते दोन कोण एकरूप असतात. आपण असं लक्षात घ्यायचं आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण एवढंच घेऊयात. तर भेटा उद्या ठीक 8 वाजता आणि उद्याच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत कोनांचे प्रकार, टाइप्स ऑफ अँगल्स. थँक्यू.